केलेली म्हणजे मोगल बादशहाशी केलेली जी आज्ञा असते त्याला परवान करतात आणि राजपरिवारातले इतर म्हणजे त्यांची बायको जी समजा मुमताज महल आहे किंवा त्यांचे जे मुलं आहेत किंवा त्यांचे जे नातू आहेत त्यांनी जी आज्ञा केलेली असते त्याला निशाण करतात। प्रसिद्ध अभ्यासक इतिहास संशोधक श्री मनोज दाणे यांच्या नवीन पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज पुण्यात पार पडला। मुघल फरमान्स अँड निशान या पुस्तकाचे नाव, त्याचा हा भाग आपल्यासाठी। नमस्कार। आज रविवार श्रावण शुद्ध तृतीय शालिवाहन शके 1947 व्यवहारिक तारीख दिनांक 27 जुलै 2025। आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जमलेले आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे मुघल फरमान्स इन BISM कलेक्शन। BISM म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळच कलेक्शन। या पुस्तकाचे संपादक लेखक आहेत आमचे मित्र इतिहास अभ्यासक श्री मनोज दाणे। व्यासपीठावरचे मान्यवर भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदीपदा रावत। पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या शुभास्ते होणार आहे ते ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्रकारांचे सर्व इतिहासाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आदरणीय श्री भेंदळे सर, त्याचबरोबर आमचे फारसी भाषेचे शिक्षक फारसी भाषा तज्ज्ञ श्री राजेंद्र जोशी सर। मी ह्या तीनही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं आणि या पुस्तक प्रकाशनाला जमलेल्या सर्व इतिहास प्रेमी इतिहास अभ्यासक संशोधक या सर्वांचं या कार्यक्रमासाठी मी गुरुप्रसाद दाणेकर मनपूर्वक स्वागत करतो। आणि या पुस्तकाचा जो संपादक लेखक आहे आमचा मित्र मनोज दाणे याला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं, औपचारिक सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख अतिथी ज्येष्ठ इतिहास संशोधक भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री पांडुरंग गोलगोडे सर हेही येत आहेत, त्यांच्याशी आपण जाऊया। या ग्रंथाचा लेखक संपादक मनोज दाणे याला मी विनंती करतो की त्यांनी आपलं संपादक लेखक आणि त्या पुस्तकाचा प्रकाशक हे तो स्वतःच आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मनोज तुम्हाला थोडंसं पुस्तकाबद्दल सांगतो, कारण मुघल फरमानामा हा विषय हा आहे मर्यादित आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे, पण इतर सामान्य लोकांना तो विषय इतका माहिती नाही आहे। आपण त्याची सुरुवात करूया। तर मुघल फरमान्स आणि निशाण या शीर्षकाला सुद्धा आठवतात, म्हणजे निशाण म्हणजे काय, फरमान म्हणजे काय। तर मुळात बादशहाशी केलेली म्हणजे मोगल बादशहाशी केलेली जी आज्ञा असते त्याला फरमान करतात आणि राजपरिवारातले इतर म्हणजे त्यांची बायको जी समजा मुमताज महल आहे किंवा त्यांचे जे मुलं आहेत किंवा त्यांचे जे नातू आहेत त्यांनी जी आज्ञा केलेली असते त्याला निशाण करतात। तर असा एक दुर्गमानानं त्यातला दोन प्रकार आहेत आणि ह्या आज्ञा कुठल्या प्रकारच्या असतात तर या कुठल्याही प्रकारच्या असतात, म्हणजे अगदी कुठला किल्लेदार बनवायचा आहे किंवा कुठलं गाव इनाम द्यायचं आहे किंवा जमीन इनाम द्यायची आहे किंवा असंच आपला एक राजकीय तत्व वाटत असेल तर त्याच्यातही फरमाने लिहिण्याचे उल्लेख मिळतात। म्हणजे असा काही ठराविक पॅटर्नच नाही की बाबा या कामाला फरमान आहे किंवा त्या कामाला आहे। आणि जी काही शेकड्यांनी हजारांनी फरमाने निघाली असतील त्यातली काही फरमानच आपल्याला मिळतात, त्यामुळे आपण पूर्ण त्याचा जो काही एक्सटेंट आहे तो तितक्या नक्कीपणाने सांगू शकत नाही। पण आपल्याला ज्या गोष्टी आता इथे मिळतात त्याच्यात प्रकार असतात आणि मी ते पुस्तकात दिलेलेही आहे। म्हणजे पंजाब आलेलं फरमाने त्याला ट्याऊल असं म्हणतात आणि चौकोनी शिक्क्याचं एक जमीन इनाम दिलेलं फरमान असतं त्याला सवेभोग म्हणतात आणि जे गोल शिक्क्याचं फरमान असतं त्याला फरमाने बयाजी असे म्हणतात आणि जे वंश परंपरा दिलेली फरमाने असतात त्याला अल तनखा म्हणतात। तर ही जी मोगल राज्यपद्धतीचे बारकावे आहेत ते तुम्हाला या पुस्तकात पहिल्या भागात तुम्हाला ते वाचायला मिळेल। आणि थोडक्यात मुघलांचं राज्य जे होतं ते खूप कॉम्प्लेक्स होतं आणि सुरुवातीची जी सिम्प्लिसिटी होती ती पुढे वाढत जाऊन ते खूप एक्स्ट्रीम बनलं आणि मग मधल्या काळात पुन्हा ते सिम्पल झालं। असं तुम्हाला त्यात काळ आणि कॉम्प्लेक्सिटी याचं वेगवेगळं बघितलंही त्याच्यात ते पुस्तकात तुम्हाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं। आणि जसं मुघलांचं राज्य मर्यादित होत गेलं तसं ती फरमानं मग सुटसुटीत होत गेली कारण त्यालाच काही होतं नव्हतं, त्यामुळं पुढची फरमानं आपल्याला त्या नजरेनं पाहावं लागतं। आता
त्याच्यासाठी मी ज्या काही कॉपीज काढल्या होत्या त्यातल्या 2 ते 3 कॉपीज मी इथे समोर ठेवलेल्या आहेत. तर मूळ फरमानाची जी मजा असते ती काय असते, तर ते जे 2.5 फूट बाय 5 फूट या त्या प्रचंड आकाराचं ते फरमान असतं आणि कुठल्याही पुस्तकात त्या मूळ फरमानाची जी काही छटा आहे ती देणं खूप अवघड आहे. त्यामुळं ज्यांना तुम्ही ते प्रत्यक्ष आलाय त्यांना ॲडेड बोनस तर तुम्ही ते फरमान जरूर पहा आणि तिथे त्याचं भाषांतरही दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यात काय दिलं आहे हे कळेल आणि पुस्तकाने ते फरमान दिलेलं आहे. तर हे फरमान तुम्ही नक्की पहा. हे फरमान पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात एक प्रश्न येईल की एवढा मोठा कागद आणि या 2 ओळीमध्ये एवढं प्रचंड अंतर हे असं का समजलं. तर त्याचं उत्तर असं आहे की दस्तुरी डबरी नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात दिलेलं आहे की जितका मोठा माणूस तितकं त्याच्या पत्रांच्या ओळींमध्ये अंतर जास्त, असा नियम दिला. आता राज्यातला सगळ्यात जल्लेला आहे म्हणजे सगळ्यात वरचा जो आहे तो मोगल बादशाह, म्हणून त्याच्या पत्रांमध्ये व्यावहारिकदृष्ट्या जितकी त्यांना सोडण्यात तेवढी जागा सोडून या लोकांनी ही परवाना दिलेली आहे. आणि बादशाह म्हटल्यानंतर त्यांना कुठल्याच गोष्टीची काही कळत नव्हती. म्हणजे तुम्ही जर त्याच्या वरचा जो तुकडा काढलेला असतो म्हणजे मोनोग्राम टाईप असं एक साईन काढलेलं असतं ते पाहिलं तर ते सोन्याच्या शाईने लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर अस्सल फरमान पाहिलं तर त्याला हाताला तर तुम्हाला सोन्याचे कट चिकटतात. इतकं ते ओरिजिनल आहे आणि 300, 350, 400, 500 वर्ष झाली तरी ती सोन्याची झळाळी अजून टिकून. तर अशी ती रॉयल म्हणावी अशीच ती प्रमाण असतात. आणि त्यांची जर तुम्ही आजच्या बाजारात बघितला तर कोट्यावधी रुपयाची किंमत आहे. काही प्रमाणं 2 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी रुपयाला विकली गेल्याची उदाहरणं आहेत. आणि अशी 43 प्रमाणं भारताच्या संसद मंडळात आहे. म्हणजे त्या केवळचं ऐतिहासिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या काय झालं आहे ते तुम्हाला आता थोडंसं कळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या संख्येनं फरमानं एका जागी असायचं हे फार थोडं उदाहरणं जगात असतं. म्हणजे तुम्ही म्हणाल की राजस्थान स्टेट आर्काइव्समध्ये अशी भिन्न प्रमाणे आहे, UP स्टेट आर्काइव्समध्ये कदाचित अशी प्रमाणे काही संख्येनं असतील, आंध्र प्रदेश स्टेट आर्काइव्स यामध्ये काही प्रमाणे अशा संख्येनं असू शकतात, नॅशनल म्युझियम दिल्ली इथं असू शकतं. आणि त्या तालुक्यात भारत इतिहास संशोधन मंडळाने 43 म्हणजे एक फार मोठं अग्रगण्य संस्था या स्वरूपाच्या कामामध्ये आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फारसी भाषेचे एवढे अभ्यासक नव्हते आणि हे मोठं काम आहे. म्हणजे हे सगळं काम करायला अनेक वर्ष लागतात. त्यामुळे हे प्रमाणाचं काम हे प्रकाशित करण्याचं राहून गेलं होतं. त्यातली काही प्रमाणं आधी प्रकाशित झाली आहे आणि काही प्रमाणं प्रकाशित झालेली नव्हती. तर ती एकत्रित स्वरूपात एक गठ्ठा एका पुस्तकात अभ्यासकांच्या समोर येतात. हे आजचा एक दुर्दैव आहे. तर त्याबद्दल तुम्ही इथे आलात आणि पुस्तक घेतलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व आणि तुम्हाला त्याचा पुढे अभ्यास करता येईल. आणि त्यात काही तुम्हाला जर वैभव सापडली किंवा काही नवीन भर घेता आली तर ती मला जरूर करा. आता यातली आपण फरमानांची काही वैशिष्ट्ये बघूया की फरमानामध्ये समोरच्या बाजूला मी तुम्हाला म्हटलं तसा एक तुकडा असतो आणि तो काढायला एक स्वतंत्र माणूस म्हणतो. त्याला तुकडा नवीस असं म्हणतात आणि त्या माणसाचं कामच एवढं असतं की फक्त तो सोनेरी शाईने तुकडा काढायचा. आणि जे मोहर असते ती मोहर असते बादशाहाची, ती काळी मोहर त्याच्या उजव्या बाजूला असते. आणि पुढच्या ज्या सुरुवातीच्या 2 ओळी आहेत त्यात ते अंतर सोडलेलं असतं. कारण बादशहाला जर स्वतः काय द्यायचं असेल तर असं ते प्रमाण काढून देतो तिथे 2-3 ओळी आपल्या लक्षात येत असतात असा पद्धत. तर फरमानाच्या मागच्या बाजूला जे असतं त्याला सिंध म्हणतात. त्याच्या मागे मेन मुंशी त्याचा शिक्का आणि शेरा असतो. एक साहिब तवज्जा नावाचा एक पोतं असतो, त्याचा शेरा आणि शिक्का असतो. आणि मागे 5-7 ओळीचा रिसाल्याचा रिमार्क असतो आणि त्याच्या मागे वजिराचा शिक्का असतो. तर हे आपल्याला काही प्रमाणामध्ये मिळतं, काहीमध्ये मिळत नाही. त्याचा भेद मी पुस्तकात सांगितला आहे, तुम्ही बघू शकता. पण या प्रचंड नावाबद्दल तुम्हाला असं लक्षात येईल की त्यात किती माणसं इन्व्हॉल्व होती आणि किती प्रकारचे चेक्स अँड बॅलन्सेस त्या सिस्टीममध्ये होते याचं तुम्हाला एक अंदाज त्यातून लागतो. आणि या चेक्स बॅलन्सेसचा काय उपयोग आहे तर कोटी प्रमाणे जे असतात यात ते कुठे ना कुठे ते चेक्स अँड बॅलन्सेसला शॉर्टकट घ्यावा लागतो. त्यामुळं या लक्षणांवरून तुम्हाला खरं काय खोटं काय हे ओळखता येईल. आणि त्याच्यात 43 खरी आणि 2 खोटी प्रमाणे दिली होती. त्यामुळे तुम्हाला तो तुलनात्मक अभ्यास करणं चांगला उत्तम करते अशी मला आशा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की प्रमाणं नक्की आली कुठे. तर या प्रमाणांपैकी 6 प्रमाणं जी आहेत ती सावंतवाडीकर म्हणजे भोसले, त्यांचं नाव खेम सावंत आणि त्यांचे जे काही वंशज आहेत तर त्यांच्याकडची ऐतिहासिक
6 फर्मान आहेत. फुले सिंग मोतीराम इनामदार यांच्या कलेक्शनमध्ये एक खानदेश त्यांचे 5 फर्मान तिथे आहेत आणि पंचनदीकर मोके यांची 6 फर्मान आहेत. जयराम जोशी आणि त्यांचे वंशज यांची 5 फर्मान आहेत आणि चंद्रचूड म्हणजे गंगोबादत्त चंद्रचूड आणि त्यांचे वंशज यांची 5 फर्मान आहेत आणि राजा केशवरावांची 4 फर्मान आहेत आणि बाकीची जी फर्मानं आहेत ती सलग अशी नसून वेगवेगळी एक अशी कुठे आहेत. तर या फर्मानामध्ये त्यांनी काय लिहिलेलं असतं तर एक पहिलं जे शहाजहानचं फर्मान आहे तुम्ही तिथे पाहिलं त्याचा शिक्का फाटलेला आहे. तर ते फर्मान जे आहे ते फर्मान जे आहे तर त्याच्यात दावे परगण्याची जी देशमुखी आहे ती शहाजहाननं एका घराण्याला दिलेली आहे आणि तुम्ही जर त्याचा नीट तपास केला तर तुम्हाला ती देशमुखी कशी वंश परंपरा कायम झाली आणि ज्यावेळी कुठल्या देशमुखाचं निधन होतं त्यावेळी पुढची प्रक्रिया कशी होते, त्यांच्या मुलांना कसं ग्रँट होतं आणि त्यांची 2 मुलं आहेत त्यांना 50-50 डिवायडमध्ये दिलेले होते. हे सगळे बारकावे तुम्हाला त्यातून दिसतात आणि देशमुख म्हणजे मोठ्या माणूस होता का तर नुसती देशमुखीच नाही तर त्यांच्या बागा, त्यांचे वाडे, त्यांची नावं, त्यांच्या जमिनी या सगळ्या इस्टेटीची जी आज्ञा होती ना ती बादशाहकडून गेलं पाहिजे. तर त्याला बादशाह अर्थात रक्कम मिळाली आणि मग त्या प्रमाणेशिवाय तर ते सगळं जे त्यावेळेचं जे राजकीय आणि सामाजिक चित्र आहे ते त्या प्रमाणामधून तुम्हाला पाहायला मिळतं. आता थोडं पुढं आलं तर आपल्याला औरंगजेबाची काही फर्मान याच्यात मिळतात आणि त्यातलं एक महत्त्वाचं आहे म्हणजे एक मुख्तार खान नावाचा माणूस तर तो कागवाद नावाचा एक किल्ला आहे राजस्थान मध्य प्रदेशच्या भागावरती. तर तिथे एक आबू आणि सिंध अशा 2 नद्या मिळतात. त्याच्या संगमावरती एक किल्ला आहे आणि त्याचं नाव आहे कागवाव. तर तो ट्रेड रूटवरती आहे म्हणजे अजमेर आणि उत्तर भारतातला जो ट्रेड रूट आहे त्याच्यामध्ये तो आहे. त्या किल्ल्याचं ते खूप महत्त्व आहे. तिथला किल्लेदार आहे मुख्तार खान. त्याची बदली औरंगजेबाने केलेली आहे आणि त्या स्वरूपाचं ते राजकीय बनवलं. तर ते तुम्हाला एक उल्लेखनीय प्रमाणात पाहायला मिळेल. आणि अख्खा महाराष्ट्रात गाजलेला विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी 2 फर्मानं या पुस्तकात आहेत आणि ती आपल्या सगळ्यात पुढे आलेली नाही आहेत. आम्ही फक्त एक वार्षिक सभा घेतली होती. मूळ फर्मान हे संपूर्ण आहे पहिल्यांदा आता पुन्हा प्रकाशित झालेलं आहे आणि त्याच्यात खेम सावंत यांनी मोगलांची जी खाडी कोकणात बसली ती कशा पद्धतीने बसवली, त्यांना ती कशी मदत झाली स्थानिक हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की मग खेम सावंत हे बसलेच होते हे मराठी सरदार असे मुघलांच्या बाजूला प्रमाण का घेत होते. तर त्यात थोडक्यात उत्तर असं आहे की नुसते खेम सावंतच नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी अफजलखानाला भेटले त्यावेळी जिल्हे आणि बांधव उजवे आले असं आपण एका पोवाड्याचं असतं. तर ते सर्जेराव जिल्हे देशमुखही आता मुघलांचे सरदारामध्ये होते. तर इतकी मोठी माणसं म्हणजे छत्रपतींचे खुद्द नातेवाईक निंबाळकर, नंतर तुम्ही पाहिलं तर गणोजी शिर्के किंवा नागोजी म्हसवडकर, सूर्याजी पिसाळ म्हणजे त्यांची नासीपुत्री ही राजारावांच्या नासीपुत्री पुत्राला दिली होती. तर असं जे छत्रपतींचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांनाही औरंगजेबाचे तत्त्व तुम्हाला तिथे गेलेली दिसते. तर औरंगजेबाच्या काळातला अजून एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे रायगड आणि सूर्याजी पिसाळने रायगड कसा घेतला आणि काय मदत केली याच्या काही हेच आपल्याला फक्त माहिती आहे. गृहघराने त्याचं एक फर्मान छापलेलं आहे आणि जुल्फिकार खानने त्याला बादशाहकडून फर्मान मिळवून दिलेलं आहे की तू जी मदत केलीस आता ती मदत नक्की काय याचा उलगडा होत नाही. पण तुम्हाला त्या काळातल्या अनेक व्यक्ती तिथे दिसतात. म्हणजे पाचारचा जो ठाणेदार होता त्याला कौसार म्हणतात मोनिका तर तो होता काचला अब्दुल रझाक आणि हा अब्दुल रझाक जो आहे त्याचं नाव एका पाचारच्या शिलालेखात होतं. तर त्या तो शिलालेख आणि त्या अब्दुल रझाकची जी काही संबंधित माहिती आहे ती मी त्या प्रमाणाच्या कामी तिथे दिलेली आणि यावरून रायगडचा वेढा सूर्याजी पिसाळ अब्दुल रझाक या ठिकाणी नवीन संशोधन नवीन विचार आणि मूळ कागद तुमच्या हाती लागतील आणि त्याच्यावर आधारित तुम्ही पुढे काही त्यानंतर नियोजन करू शकता. आता त्याच्यापुढे जर तुम्ही गेलात तर औरंगजेबाच्या काळानंतर मराठ्यांना विजेतावस्था आली. तुम्हाला त्या मराठ्यांना मोठमोठे इनाम आणि भरभक्कम पैसे दिलेले प्रमाणही त्या काळात म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जे बजाजी नाईक निंबाळकर होते मराठ्यांचे तर त्यांना 5,000 जात आणि 5,000 स्वार असे मनसब दिले गेले. एक हत्ती दिलेला आहे, एक घोडा दिलेला आहे, नगाऱ्याचा मार्ग दिलेला आहे, एक झेंडा दिलेला आहे, एक खिलर दिलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर 50,000
त्याचा तुम्ही विचार करा. आणि हेच फरमान फक्त बजाज निर्माणकरांनाच नाही तर जाणूच्या निर्माणकरांना हेच फरमान होतं. म्हणजे बजाजची ऐवजी जाणूची एवढाच बदल आहे आणि हे सगळं एक्झॅक्टली नाव त्यांना दिले. तर तुम्ही हे काय पुढे पाहिलं की तुम्हाला लक्षात येईल की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते राज्य कसं काही इतरावत गेलं आणि त्यांना मराठ्यांना काय साम दाम गंडभेद या सगळ्या मार्गाने जशी लादू साखर लागत होती त्याचं उदाहरण तुम्हाला करावं लागतं. आणि आपण थोडं या इतिहासात पुढे गेलो तर मग दिल्लीला मग मराठ्यांची जी वकिलात असते ते लोक बापू माधव वगैरे आहे त्यांचे भाऊबंद जे होते ते पानिपतच्या आसपासच्या काळात मराठ्यांची वकिलात चालतात. तर दिल्लीतल्या चांदणी चौकात त्या राजा बापू महादेव वेगळ्यांनी एक हवेली वगैरे होती. तर चांदणी चौक अंदरून शहर शहाजहानाला असे फरमान तुम्हाला मिळतं. आणि एक योगायोग बघा की मला चांदणी चौकाचा जुना नकाशा बनवला त्यात जी राजा गोविंदराची हवेली ज्यांनी इंग्लंडने विकत घेतली ती राजा गोविंदराची हवेली त्या नकाशात दाखवली. तुम्ही आज ती हवेली नसेल पण ती जागा कुठे होती आणि ते काय होतं ते तुम्हाला तिथून ते शोधता येतं आणि त्याची किंमत काय होती इंग्लंडने कितीला विकत घेतली हे सगळं तुम्हाला त्या एक नमुना म्हणून पाहण्यामध्ये पाहायला. अजून त्याच्यामुळे आहे म्हणजे चंद्रसूर घराणं आणि आजचे जे न्यायाधीश आहेत ते बहुतेक या घराण्याच्या संबंधितच आहेत मला इतकी खात्री नाही. पण इतिहास प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे गर्भपाताच होते आणि मला वाटतं किंवा दुर्गसा त्याबद्दल जास्त अधिकार आणून होते पण तो आजचा विषय नाही. पण चंद्रसूरांची जी 6 फरमान आहेत आणि मुख्य जे आहे ते आहे की ते देशपांडे होते ही माहिती नवीन आहे आणि ही माहिती आपल्याला त्या फरमानात मिळते आणि त्यांना इतर ठिकाणी म्हणजे आंतरराज्यीय उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी जमिनी आणि गावं होती ही माहिती आपल्याला मिळते. आणि एक अत्यंत महत्त्वाचं फरमान मी इथं लावलेलं आहे ते म्हणजे सदाशिवराव यांना दिल्लीच्या बादशाहाला तुम्ही या आणि आमच्या राज्याची काय व्यवस्था करायची तुमच्या मनाप्रमाणे करा आणि तुम्हाला ज्याला वचन नेमायचं ते नेमा तुम्हाला ज्याला लक्ष नेमायचं त्याला नेमा जे काय अधिकाऱ्याचे वचन ते नेमा काढायचं ते काढा तुमच्या आम्हाला काय प्राप्त घेऊ शकते घ्या पण आम्हाला पेन्शन द्या आणि आम्हाला सुखानं राज्य करू द्या म्हणजे आमचे धर्ममित्री एक उत्तम माणूस उत्तम सैन्याचा केला असं सदाशिवरावांच्या नावाला फरमान पाठवलेलं आहे. आणि त्यातल्या नुसत्या पदव्याच पाहिल्या तर 7 ओळींच्या सदाशिवरावांच्या पदव्या आहेत हे फरमान जरूर पहा. वलकडे सर आलेले सर व्यासपीठाला यावं अशी विनंती केली. तर हे फरमानही मी इथे लावलेलं आहे आणि त्याच्या पुढचं फरमान एक उल्लेखनीय म्हणजे अंबरनाथचे जे जोशी होते जयराम जोशी त्यांना अंबरनाथच्या परगण्याचं ते एक इनाम दिलेलं आहे आणि त्यात किल्ले मोहज्जर म्हणजे प्रवरगड त्याचा उल्लेख आलेला आहे. मला वाटतं या किल्ल्याचे उल्लेख फार क्वचित कागदपत्रांवर येतात किल्ल्याच्या अभ्यासकांना ते फरमान उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आणि याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अमेरिकेत 2 फरमान आहे जी BISमध्ये नाही ती अमेरिकेत आहे व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स आणि स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन DC ती 2 फरमान आहेत आणि ती मागे एकदा देखील आपण ती वाचली होती. मला वाटतं जोशी सरांनाही ती अनेक पाठवली होती पण ती फरमान व्यवस्थित मराठ्यांच्या इतिहासात त्यांचं काय म्हणतं त्या कॉन्टेक्समध्ये बसवून ती छापणं आवश्यक होतं आणि मला वाटतं त्यात मी कसं न करता ते व्यवस्थित दिलेलं आहे आणि त्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडी महत्त्वाची माहिती मिळते म्हणून मी ती सांगतो आणि मग आपण माझं चौरवासाचं खूप होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 2 फरमान आहेत ते 1662 आणि 1664 या 2 वर्षातले आणि 1662 या वर्षात जर तुम्ही पाहिलं शाहिस्ता खान महाराजांच्या विरुद्ध दक्षिणेत सुभेदार म्हणून आला तर त्या काळातलं हे पत्र आहे. आणि औरंगजेब नुकताच स्टेटस्थापना झाला होता राज्यावर आणि शहाजहान याला जिवंत तर औरंगजेबाला जसवंत सिंग महाराजा जसवंत सिंग राठोड म्हणजे जो जोधपूरचा जो महाराजा होता तर त्या महाराजाला असं फरमान पाठवलेलं आहे की तुम्ही आता शाहिस्ता खानाची निवडणूक दक्षिणेत झालेली आहे तुम्ही तुमच्याबरोबर बरकंदाज घ्या आणि औरंगाबादेला जा आणि औरंगाबादेला मुक्काम करा मग बादशाहाला तुम्ही विचारा तर बादशाह तुम्हाला पुढची आज्ञा द्या आणि तुमचं पत्र आम्हाला पोचलं की तुम्ही औरंगाबादेत पोचले आता तुमची आज्ञा काय तर राजा कर्ण नावाचा एक मनसबदार होता बिकानेरचा राजा तर तो येऊन मिळाल्यानंतर शिवाजी महाराजांवरती मोहीम करायची असं त्या पत्रातलं तुम्हाला दिसतं. तर हे एक महत्त्वाचं फरमान आहे आणि त्याचे आपल्याला मसिरा आलमगिरी अत्यंत साधनांमध्ये थोडं प्रभाव मिळतात पण याला आपल्याला ती पूर्ण हकीकत तारखेनिशी सांगता नाही होतं. आणि शेवटचं पण सगळ्यात चांगलं फरमान आहे ते सुरतेच्या लुटीनंतर अगदी काही दिवसात
भौगोलिक परिस्थितीचं मॉनिटर जसं तुम्ही येतं. तर यावेळी जसवंत सिंग राठोड जो होता तो सिंहगडाला गाड्या बाजून बसला, म्हणजे पुण्यापासून काही किलोमीटर. आणि महाराज राजगडावरून निघाले, कोकणात उतरले, सुरत गाठली, सुरत उतरली आणि परत राजगडात आले. तरी हा जसवंत सिंग तिथेच वेळा घालून बसला सिंहगडाच्या खाली. तर मग औरंगजेबाने जसवंत सिंगाला पुन्हा परवान पाठवलं की तुम्ही 2 माणसं घ्या, म्हणजे शहाबुद्दीन खान आणि कुतुबुद्दीन खान या दोघांना तुम्ही घ्या बरोबर, आणि एकाला तुम्ही करंग्याला पाठवा आणि एकाला जुन्नरला पाठवा. म्हणजे सिंहगड, जुन्नर आणि करंगड असा जो त्रिकोण त्याला जो फळी बांधली होती ते म्हणजे कसं की महाराज हे पुणे, सुपर, इंदापूर, बारामती हा जो मराठ्यांचा मुलूक होता तिथून घुसून अहमदनगर, जालना, कारंजा, कुजस्तापुरी आता भेटला त्या काळात ज्या मोठमोठ्या औरंगजेबाची शहरं होती त्यांना घुसून काही करू नये असा औरंगजेबाचा पेट असावा असं आपल्याला यत्न करतो. आणि यावेळी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या सराचा त्यांचा जो विषय सरकारने मला समजलेली एक गोष्ट सांगतो की यातून असं कळतं की सरदार किती मोठा असू दे, म्हणजे सुभेदार असू दे, औरंगजेबाचा नातेवाईक खुद्द शाहिस्ते खान त्यांचा मामा असू दे, त्यांना बादशाही हुकुमाशिवाय काहीही करता येत नसते. म्हणजे तुम्हाला औरंगाबादेतून समजा जालन्याला जायचं तर बादशाहचं त्याचं की तुम्हाला हुकूम हवा, आणि बादशाह हुकूम कसं करणार, तर बादशाह तर असं आग्रा, दिल्ली, लाहोर, काश्मीर कुठेही असेल तर तुम्ही बादशाहला हुकूम मागा, म्हणजे ते पत्र जागा 1.5 महिना जागा, 1.5 महिन्यात बादशाह म्हणणार बाबा तू हे कर. तोपर्यंत ती परिस्थिती आहे ती बदललेली असणार आहे. आणि या 2-3 महिन्यामध्ये महाराज अजून 4 शहरातून कुठून कुठे परत आले. तर या मोगलांच्या ज्या हालचाली होत्या त्या अशा सुस्त आणि धीम्या का वाटतात, त्याचं एक लॉजिकल किंवा प्रॅक्टिकल उत्तर मला असंच असतं. म्हणजे वेंद्या सरांना मी विनंती करेन की ते खरं वाटताना वाटत असेल की नाही हे त्यांनी सांगावं. पण इंजिनियर म्हणल्यानंतर माझ्या डोक्यात काही कल्पना आल्या ते मी फक्त तुमच्यासमोर मागतो. तर असं यातून अनेक गमती जमती तुम्हाला त्या प्रमाणाने कळतात आणि त्यातून पुढील संशोधनाला प्रचंड वाव आहे. परंतु भाषा फारसी वाचता येत नाही आणि कागद अवेलेबल नाही, हे ज्या मोठमोठ्या अडचणी आहेत ते दरड आणि ते मी व्यवस्थित पायात घाललेले आहेत. तर याच्यावरती कोणाला सुधारणा संशोधन करायचं असेल तर ते करू शकतो आणि त्यातून नवीन नवीन माहिती उजेडत आली तर त्यातून मला सगळ्यात जास्त आनंद होतो. आता भारत संशोधन इतिहास मंडळ जे आहे त्यांच्याकडे अनेक वर्ष ही परवानगी होती आणि तुम्ही पाहत गेला तर अनेक निवासिकांमध्ये त्याचे उल्लेख तुम्हाला मिळतात. हे साधारण 100 ते 150 वर्षापासून मंडळाचे जे अनेक संशोधक आहेत म्हणजे ज्यांची नावं घेतली तर आपल्याला 10 मिनिटं लागतील, पण त्यातल्या अगदी निवडक म्हणजे इतिहासाच्या ज्या राजवाड्या आहेत किंवा मग गहथरे आहेत किंवा पांडुरंग वर्धन आहेत किंवा तुम्ही म्हणाल तर फारसी वसंत मुजुमदार आहेत किंवा एक या सिकंदरला अजून मुशीद वेगळ्या ते होते. तर असं तुम्हाला अनेक लोक आहेत त्यांनी ते वेगवेगळे प्रमाणे वेगवेगळे वेळे वाचले आहेत. त्यात काही चुका पण झालेल्या आहेत आणि आपल्या मंडळाच्या चुका असं नाही तर एका अमेरिकन माणसानं ते अमेरिकेतलं प्रमाण असतं तर त्याचं वर्ष 160 दिलं तर ते राज्यावर वर्ष असतं. तर 160 वर्ष कोणत्या माणूस जगला ते कोणी राज्य केलं तर ते खटकलं आणि ते त्या माणसाला काही केलं नाही तर त्यांनी दुरुस्त करून ते 6 असं बरोबर करून घेतलेलं आहे. कारण तो जो 0 आहे तो सनचा नुकता आहे आणि जो एक आहे तो अलीकडे, त्यामुळे ते 160 नसून 6 आहे असं त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित प्रमाण योग्य करणं नाही त्याचा लागतं. तर हे बेसिक काम व्यवस्थित झालं आहे असं मला वाटतंय. पण कुठलंही काम परफेक्ट होत नाही तर ज्या काही चुका तर दुसऱ्या पानावरती माझा मोबाईल आणि ईमेल आहे तुम्हाला काही त्यात चुकीचं सापडलं तर मला ते जरूर कळवा. आता याच्यानंतर एका बाजूला तुम्ही म्हणाल की इतिहास म्हणजे आता काय तुम्हाला चित्रपटातून कादंबऱ्यातून सगळ्याकडून सारख्या व्हॉट्सॲपमधून हा चालूच असतं. तर या कागदांचं असं काय म्हणतो तर हे असं नाही की मनोज राणींच्या स्वप्नात आलं आणि त्यांनी 2 मोबाईल पुढे पाठवलं. तर हे अधिकृत कागद आहेत, यांचं प्रॉव्हिडन्स आहे मंडळात आणि तुम्ही त्याचं जे अस्सलपणा आहे त्या सगळ्यांची मी खात्री करून घेतलेली आहे. आणि मी नुसतंच खात्री करून नाही घेतलेली तर आमचे जे 6-7 लोक आहेत म्हणजे तिथे पराक्रम करणारे आहेत, गुरुप्रसाद कनेक्टर आहेत, सत्यम कनेक्टर आहेत, अभिजित मुंडे आहेत, प्रशांत सोमाणी अमेरिकेत असतात ते म्हणजे आणि कधी कधी आमच्या घराची सगळे आई असते आणि इथे आपल्याकडे आता कोकणे गेल्यामुळे वर्धन तेवढेच रस्त्यावरती असतात. अशा आम्ही 7-8 जणांनी मिळून हे प्रमाणात 2 वेळा 3 वेळा त्या रात्री वाचलेली शंभर होते आणि एवढ्यावरच नव्हतं आता मग मी निखिलकडून हे सगळं चेक करून घेतलं आहे आणि निखिलचं वेगळं फारसीचं वेगळं अभ्यास आहे, त्याचं वेगळं नजर आहे मराठीची आणि त्याला शिवशाहिरी आणि नुसतं इतिहासच नाही तर इतर गोष्टींचंही ज्ञान आहे. तर त्याने फार मोलाचे त्यात सूचना करून आणि जिथे जिथे आमचं वाचन चुकलं होतं ते थोडंसं बदलून आम्हाला योग्य चुका सांगितल्या. तर त्यामुळे ते काम असं
2, 3, 4 वेगवेगळ्या माणसांकडून त्या पाळायला गेल्या आणि मेंढळे सरांना मग असं असतं की स्वतः घेऊन स्वतः वाचून तिथे जिथे काही शिकवल्या आहेत त्या सांगितल्या आणि पुन्हा मनाला आपली प्रस्ताव आणि लास्ट मिनिट सांगून सरांनी दिलेली त्याबद्दल सरांचे आभार. आणि आता मी त्याच्यामुळे काही बोलत नाही आणि जोशी सर आणि मेंढळे सर ते दोन्ही गुरुवारी आहेत तर ते तुम्हाला या परवानगीच्या आणि इतर मोबाईल राज्याच्या बाबतीत सांगते. तर गुरु कसं आपण पुढचा कार्यक्रम करूया आणि मला वाटतं सरांना सांगायचं सर्व विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहे लोकांना. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. कार्यक्रमाचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या पुस्तकाचं औपचारिक विमोचन प्रकाशन आपण करूया. मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करावं. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने मी या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि मी आमचे फारसी भाषेचे गुरु ज्यांनी आम्हाला अनेक वर्ष मार्गदर्शन केलं ते करतातच आहेत. म्हणजे अगदी काल परवा सुद्धा आम्ही त्यांच्याकडे काहीतरी शंका विचारायला गेलोच होतो. तर असे फारसी भाषेचे तज्ञ माननीय राजेंद्र जोशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मला मार्गदर्शन करावं. गेल्या आठवड्यात मनोज डाणी आणि गुरुप्रसाद खानेकर घरी आले की त्यांनी पुस्तक आपण पाहिलं आणि ते गप्पा मारत होतो. पण ते पुस्तक पाहणं हा सुद्धा एक मला एक आनंद वाटला. म्हणजे खरं तर आम्ही गप्पा मारत होतो पण अजून ते पुस्तक खाली ठेवायचं परत पाहायचं असं 3-4 वेळा झालं. आणि ते मला पहिली गोष्ट म्हणजे अगदी अभिनंदन करावं असं वाटतं की पुस्तक मी अजून वाचलेलं नाही आहे, पाहिलेलं आहे. पण त्या पाहण्यात सुद्धा एक आनंद होता. त्या पुस्तकाची मांडणी, त्या पुस्तकाचं फॉन्ट स्टाईल, विषय तर व्यवस्थित मांडलेलंच असणार, काम दर्जेदार असणार. याचं कसं आहे की पुस्तक जरी पाहिलं नाही व माझ्याकडे मी उर्दूची पुस्तकं पुण्यात फारशी मिळत नसत. मग ते दिल्लीच्या आणि मुंबईच्या दुकानांना सांगून ठेवलं होतं की या 3-4 लेखकांची पुस्तकं असेल तर कळवत चला आणि मी बिल पाठवून देत चला. त्यामुळे आपल्याला पूर्वीच्या काळातनं लेखक आणि विषय परिचयाचा असतो थोडा बहुत, पण लेखकाबद्दल एक रिलायबिलिटी वाटते की वगैरे ह्या माणसाचं पुस्तक असेल तर ते कळवा. तसं मी त्या विश्वासाने सांगतो की ते काम छान असेल, दर्जेदार असेल आणि त्याचबरोबर ते पुस्तकं पाहणं, त्याची मांडणी ही मला व्यक्तिशः खूप आवडते. अगदी त्याचं मला विशेष आनंद आहे. तर आता फरमानांमध्ये एक जसं एक माहिती आता नोट केली की फोर्जरी म्हणून एक सेक्शन आहे. आता फरमानांमधले 2 प्रकार प्रामुख्याने आपल्यासमोर असतातच की एक फरमान असतं ज्याच्या पाठीवर खूप सही शिक्के शिरे असतात आणि खरं तर तो मागचा जो भाग आहे पाठीचा भाग हा आपल्याला म्युझियम्समध्ये सहसा दिसणार. म्हणजे म्युझियम्समध्ये फरमानं लावले असतात त्याचा पुढचा भाग दिसतो जो जास्त आकर्षक असतो, चांगली कॅलिग्राफी. मागचा भाग ॲक्च्युली त्याच्यामध्ये तपशील सगळ्यात मागे असतो आणि त्यामुळे त्या फरमानाची पार्श्वभूमी काय हे जर समजून घ्यायचं असेल तर मागचा भाग म्हणजे ज्याला झिम म्हणतात तो बघणं आणि तो वाचणं हे आवश्यक असतं. मला मनोजदारांनी सांगितलं की त्यांनी ते झिम ही सगळी त्या पुस्तकात या पुस्तकामध्ये छापलेली आणि ते अतिशय नाहीतर फरमानांवरची पुस्तकं वेगवेगळ्या आर्काईव्हमध्ये प्रसिद्ध केलेली आहेत पण झिम असेलच असं. आणि त्यामुळे तो जो महत्त्वाचा म्हणजे तेवढाच महत्त्वाचा हा या पुस्तकामध्ये
आलेला आहे जो अभ्यासकांना उपयोग होतो. फरमानांमध्ये एक पर्शियनला शेर आहे. शेर काही सांगत नाही, पण त्याचा अर्थ असा म्हणजे की तसं बादशाहाने फरमान जारी केलं, त्यांना काही विशेष म्हणजे त्याच्या दृष्टीने विशेष म्हणून त्याचं महत्त्व, त्या फरमानाचं महत्त्व केव्हा वाटलं जेव्हा तू ते स्वीकारलंस, असं एक अशा अर्थाचं शेर आहे. दुसरा एक संदर्भ असा की मागे सही जे शेरे असतात ते म्हणजे सक्ती, फरमाने सक्ती म्हणजे म्हणजे लॉस केलेलं, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी आम्हाला नक्कल मिळाली असं लिहितात, पार्श्वभूमी असते आणि हे फरमान जारी करावं असं तो पंतप्रधान याचाही शेरा असतो. पण दुसरं फरमान बयासी म्हणजे फार एखादी रिसालत म्हणजे ज्याच्या मध्यस्थीने ते फरमान जारी झालेलं आहे असं एक शिक्का आणि शेरा. बाकी तिथे बाकी त्याचे तपशील काही नसतात, तर ते बयास. आणि एक तसं दुसरा एक ते मला समजा फरंगी इस्तेलाहात नावाचे एक कोश आहे. कोश नुसता शब्दार्थ नाही दिलेले, तर त्याच्यात काही प्रसंगही दिलेले, आठवणी दिलेल्या आहेत त्या लेखकाने. तर त्याच्यात एक आठवण अशी की हे जे बयाची फरमान आहे हे ह्याच्यापेक्षा आम्हाला सक्ती फार रिलायबल वाटतं. त्याचं कारण मागे जेवढे जास्त सही शिक्के शेरे तेवढ्या त्या फरमानाची विश्वासार्हता आणि त्या फरमानाबद्दलचं कॉन्फिडन्स हा जास्त, तर असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तोच एक्झॅक्टली जेव्हा आपण फरमाने सक्ती म्हणजे सही शिक्के असलेले, बयाजी म्हणजे एखादा शिक्का असेल, रिसालत असेल, आणि हा तिसरा प्रकार म्हणजे याच्यातलं बनावट फरमान. त्याला आम्ही मध्ये आता काही दिवसापूर्वी प्रबोधनांनी मला एक अखबार पाठवला होता आणि त्याच्यामध्ये हकीकत अशीच होती की मोहरा केल्या, बनावट केल्या, कागद बनावट केले आणि पैसे मिळवत होते उघडकीस आले आणि त्यांना काहीच झालं. तर तिथे एक शब्द आला आहे लिबास. आता लिबास हा आपल्याला शब्द माहिती आहे, दुकानाच्या पाट्यावर पाहतो. तर लिबासी म्हणजे बनावट. आणि इथे आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे की नक्कल आणि लिबास या दोन वेगळ्या गोष्टी. नक्कल म्हणजे बनावट नव्हे, नक्कल म्हणजे ती कॉपी आणि इंडॉर्स ती कागदाचा शिक्का असेल किंवा काही असेल, पण ती काही बनावट नाही. आणि नक्कल जो काही कागदाचा प्रकार असतो ते वरती मथळ्यामध्येच ते नमूद केलेलं असतं आणि असं खेचलेली असते. नक्कलमधला म्हणजे कुठलाही शब्द असा खेचलेला असतो आणि तो खेचलेला जो शब्द असतो तोच त्या कागदाची मार्जिन ठरवतो. त्यामुळे त्या कागदाच्या मथळ्यामध्ये ते लिहिलेलं असतं नक्कल. त्यामुळे नक्कल वेगळं आणि बनावट. ते बनावटला लिबास या शब्द त्या आकारामध्ये आला होता. ते मोहरे लिबासी म्हणलं होतं, म्हणजे तसंच फरमाने लिबासी म्हणायला हरकत नाही. तर ते फरमाने लिबासीचं यांनी उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळं खूप छान पुस्तक झालं. मला त्यांनी ते घरी आल्यानंतर ते म्हटले की कॉफी टेबलचं पुस्तक म्हणजे आहे का नाही, आता तुम्ही काय म्हटलात ते मला लक्षात नाही, पण कॉफी टेबल हा तुम्ही शब्द वापरू आता याला कॉफी टेबल म्हणजे कसे आपल्याकडे आपले लेखक म्हणतात की माझ्या उशाची बाबा तुकारामाचा गाथा असतो. हो, उशाची असतो असं म्हटलेलं आहे लोकांना. तर मग कॉफी टेबल हा जर असं कविता होतं तसं मग ते पुस्तक असतं त्याला काय बेडसाईड बुक म्हणायचं नाही का? तर तसं नाही. आणि नाही म्हटलं तरी हरकत नाही. बेडसाईड बुक असं मला शब्द आहे की माहीत नाही, पण जर कोणी म्हणलं तरी त्या पुस्तकच काही होणार नाही. त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती वाढते.
तर तसं तुम्ही कॉफिटेबल बुक म्हणा किंवा काही म्हणा, कॉफिटेबल बुक जरी म्हटलं तरी त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती वाढेल, बाकी काही पुढं मी थांबतो. आणि पुन्हा अभिनंदन. फरमाने लिबासी हा शब्दप्रयोग आम्हाला माहीत का तो आज त्या निमित्ताने कळला, आमच्या ज्ञानात भर येईल. सर धन्यवाद. कार्यक्रमात पुढे जाऊया. मी आम्हाला सर्वांना गुरुस्थानी असणारे शिवचरित्रकाराचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री गजानन बेंद्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. गेले काही दिवसात जवळपास 3-4 फारशी पुस्तकं प्रकाशित झाली. आज मनोज दाणेंसोबत त्यांनी सांगितलं काय आहे. स्वतः राजेंद्र जोशांचं अपारांवर एक उत्तम पुस्तक झालं, ते भांडार संस्कृतीच केलं. आणि त्याच्या वर्षा आधी मला रोहित सहस्रबुद्धेंचं एक पुस्तक झालं, शाळा. ही सगळी एक प्रकारे सगळी पुस्तकं भारत इतिहास संशोधन मंडळाशी संबंधित आहेत. जरी मंडळानं त्यातलं एकही प्रकाशित केलं पण ती मंडळाशी संबंधित आहेत, कारण हे सगळे लोक मंडळात असतात. त्यांचं जे काही शिक्षण झालं ते मंडळातच शिक्षण झालं, म्हणजे इतिहासाचं शिक्षण. ते या अर्थानं आणि हे जे लोक अलीकडं फारसी शिकले ते सुद्धा मंडळाने क्लासेस आयोजित केले फारसीचे, आणि राजेंद्र जोशांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 10-12 जण आता उत्तम फारसी वाचणारे लोक तयार झाले. चांगली गोष्ट आहे. या लोकांचं तिघांचं वैशिष्ट्य असं आहे राजेंद्र जोशांचं की यातलं कोणीच औपचारिकपणे कॉलेजांमध्ये इतिहास शिकलेला नाही आहे. म्हणजे राजेंद्र जोशी पॉलिमर इंजिनियर शिक्षणानं आणि पेशानं. मनोज दाणे आणि मगाशी रोहित सहस्रबुद्धे आणखी पुष्कळ होते. हे लोक सॉफ्टवेअरमध्ये काम करतात आणि ही चांगली गोष्ट आहे प्रकारे. त्याचं कारण असं आहे, अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे इतिहासामध्ये राजकारण आहे किंवा राजकारणामध्ये इतिहास आहे, त्यामुळे स्वतंत्रपणानं काम करणारे लोकही जास्त चांगला इतिहास सांगतात. त्याबद्दल तुम्हाला प्रसिद्ध राजकारणी पुरुष होता, पहिल्यांदा म्हणतात फ्रान्सचा प्रधानमंत्री होता, मोठा मिस्टेक होता. असं म्हणता येईल की त्याचं नाव क्लेमेन्सो. या क्लेमेन्सोची जरा ठळक केलेली आवृत्ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धातला चर्चा. क्लेमेन्सो पहिल्या महायुद्धात होता. त्या क्लेमेन्सोचे असे उद्गार आहे की वॉर इज टू सिरियस बिझनेस टू बी लेफ्ट टू जर्नल्स. युद्ध ही गंभीर बाब आहे आणि ती जनरल्सवर सोडून चालत नाही, आणि ते खरं नाही. त्यांनी युद्ध इतिहास वाचला असेल त्यांच्या लक्षात. त्याच जाणीवर अलीकडं जैनमधले प्रोफेसर आनंद रंगनाथन त्याच जाणीवर आले की हिस्ट्री इज टू सिरियस बिझनेस टू बी लेफ्ट टू हिस्टॉरियन्स. हिस्टॉरियन्सचा अर्थ त्यांना अभिप्रेत होता जे औपचारिकपणानं महाविद्यालयामध्ये इतिहासाचं शिक्षण घेतलेले होते. रंगनाथन मोठा मुश्किल मनुष्य आहे. मी त्यांची ते आठवण सांगतो. एका कार्यक्रमात एक जण म्हणाला की तुम्हाला काय माहिती मी सापांमध्ये राहतो. तर रंगनाथन म्हणल्यावर मी तर जैनमध्ये राहतो. आहे तो माणूस मिस्किल, त्यामुळे त्यानं योग्य जागी वापरला शब्द की हिस्ट्री इज टू सिरियस बिझनेस टू बी लेफ्ट टू हिस्टॉरियन्स. आता अलीकडच्या काळामध्येच नाही तर पूर्वीपासून मोठे मोठे जे इतिहासकार झाले त्यातले अनेक जण असे आहेत की ज्यांनी महाविद्यालयामध्ये औपचारिकपणे इतिहासाचं शिक्षण घेतलेलं नाही. 2-4 नावं सांगतो, त्यानिमित्तानं मोठ्या माणसांची आठवणींना उजाळा मिळतो. बेनी प्रशांत म्हणून मोठे हिस्टॉरियन होते, पंजाबी होते. आता ते निधन पावल्याला सुद्धा 50 वर्ष सहज झाले असते. ते झुऑलॉजीकडे डॉक्टरेट केली होती त्यांनी. त्या विषयावर त्यांचे अनेक शोधनिबंध आहेत. त्यातले सगळे मानसन्मान त्या क्षेत्रातले त्यांना मिळालेले होते. ते भारत सरकारच्या झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले भारतीय डायरेक्टर जनरल. त्यांच्या पूर्वी जे होते ते इंग्रज होते सगळे. म्हणजे असा हा झुऑलॉजीमधला सुद्धा खूप मोठा माणूस. ते मोठे हिस्टॉरियन होते स्वतः, फारसी पारंगत होते. त्यांची पुस्तकं सांगायची तर मासिर उमरा म्हणून प्रसिद्ध मुघल मनसबदारांचा चरित्रकोश, सापेक्षी चरित्र आहे. त्याचा अनुवाद करणारा एक बिगल म्हणून मोठा मातब्बर माणूस
मोठा इतिहासकार हेनरी लिबल. त्याच्याकडनं ते काही काम पूर्ण झालं नाही, पण जे अपूर्ण राहिलं होतं ते सगळं काम बेनी प्रसादांनी पूर्ण केलं. दुसरं बेनी प्रसादांचं मोठं पुस्तक आहे कानून हुमायूनी म्हणून एक पुस्तक आहे. हुमायूंच्या काळात कायदे कानून काही थोडी इमारतींची माहिती असं संमिश्र स्वरूपाचं पुस्तक. त्याचंही अनुभव बेनी प्रसादांनी केला. स्वतः त्यांनी जहांगीराचं एक चरित्र पाहिलेलं आहे. या बेनी प्रसादांचा तसं पाहायला गेलं तर औपचारिकरित्या काही त्यांनी इतिहासाचं शिक्षण घेतलं नव्हतं, तरी मोठी इतिहास. आता दुसरंच उदाहरण सांगायचं तसं फारच प्रसिद्ध आहे जगन्नाथ सरकार. ते इंग्लिश लिटरेचर घेऊन एम ए झाले आणि ते इंग्लिश शिकवत सुद्धा होते. म्हणजे नुसतेच एम ए झाले आणि मग इतिहासाकडे वळले असं ते इंग्लिश शिकवत गेले. मग त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली की मग इतिहासाकडे. किंवा आपलं महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र 5 खंड आहे. काही खंडांचे 2-2 भाग आहेत. मला वाटतं 2 खंडांचे 2 भाग, दुसरे आणि 5. आणि या मोठ्या कामाकरता त्यांना भारतरत्न मिळाले. असे हे मोठे विद्वान, पण ते पेशानं वकील होते आणि नुसते शिक्षणानंच वकील होते असं नाही. हायकोर्टात ते प्रॅक्टिस करत असत वकिलीची. त्यांच्या पुष्कळ आठवणी सांगायला मला अलीकडेच अजित पटवर्धनांनी एक दाखवलं पुस्तक. त्याच्यापैकी असंच इंडोलॉजिस्ट आहे, त्याचे उद्गार दाखवले काण्यांबद्दल की वी मेक अवर लिव्हिंग फ्रॉम काणेज फुटनोट. जे काण्याने तुमच्या पुस्तकात जे फुटनोट दिले आहेत त्यातनं आम्हाला इतकी माहिती मिळते की त्याच्यावर आमची पुस्तकं होतात काण्यांच्या फुटनोट्स. इतका काणे विद्वान मनुष्य, पण ते वकील होते पेशाने, वकिली करत होते. आता बाकी विषयांमध्ये असं सहसा आढळत नाही की शिक्षण वेगळं आणि प्रत्यक्ष काम इतिहासात केलेलं जसा इतिहासात पाहायला मिळतं तसं इतर शिक्षण. त्याचं एक मोठं कारण आहे. ते कारण असं आहे की इतर विषयांचा माणसाच्या मनाशी फारसा संबंध नसतो किंवा फार संवेदनाशील लोक अजिबातच नसतात. फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, दुसरं कुठले काय गणित असेल काही असेल. इतिहासाचं तसं नाही आहे. इतिहासाचा माणसाच्या संवेदनांशी संबंध आहे. आणि त्यामुळं कॉलेजमध्ये जाऊन खरा इतिहास शिकता येईल अशी शक्यता कुठलंही सरकार असतं तरी अत्यंत कमी आहे. त्याचं कारण सरकारी धोरण असतात, राजकारण असतं. मी म्हणालो तसं राजकारणात इतिहास, इतिहासात राजकारण. त्यामुळं काय शिकवायचं नाही. त्यामुळं इतिहासात शिक्षण घेतलेला जो माणूस असतो त्याला त्या सगळ्या शिकलेल्या गोष्टी प्रथम आधी सोडून द्यायला लागतात, अनलर्न करायला लागतं. मग त्याला त्याची पाठी कोरी पुसून झाली की मग तो इतिहास शिकायची संभावना निर्माण होते. त्याशिवाय नाही. काही 2-4 उदाहरणं तसंच पानमानांचाच विषय चालला आहे आणि मी माहिती दिली आहे म्हणून त्याची माहिती देत नाही पुस्तकाची की आपल्या विचारसरणीनं लोक कसे प्रभावित होतात आणि काय करतात. एक शहाजहानचं म्हणून एक फरमान गोविंद त्यांनी प्रकाशित केलं. 1656 सालचं म्हणून आहे आणि त्या फरमानात असं लिहिलं होतं की अमुक एक माणूस मोठा ज्योतिषी आहे, त्याला मी अमुक इनाम दिलेली आहे आणि तू तुझी जन्मपत्रिका त्याच्याकडून करून घे. आता खरं पाहिलं तर यातला जो सगळा आशय आहे ते पाहिल्यावरच शंका यायला पाहिजे की हा काय प्रकार आहे. समजा एखादा माणूस आपल्या मुलीकरता बरं संशोधन करतोय, तू म्हणाल की मला मुलाची जन्मपत्रिका पाहिजे, ते बरोबर आहे. म्हणजे जर त्याचा विश्वास असेल ज्योतिषावर तर ते ठीक आहे. पण 1656 साली शहाजहानला शिवाजी महाराजांची जन्मपत्रिकेची उठाठेव कशाला होती तर खरं म्हणजे या कामात जे काही लिहिलं आहे त्याच्यावरून सुद्धा खरं म्हणजे संशय घ्यायला पाहिजे कोणालाही. आणि मी यांना सांगितलं होतं तेव्हा खोटं आहे तरी देखील त्यांनी इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन मोठी सरकारची मोठी आस्थापना आहे तिथं ते फरमान वाचलं. त्या लोकांनी आनंदानं म्हणायला लागले
तर त्यांना काय म्हणालं की त्यांना तुम्हाला संशोधन त्यांनी काय वाचलं, त्यांनी इंग्रजी अनुवाद वाचला. त्यांनी फरमान दाखवलं का? नाही. त्यांनी फरमानाची फोटोकॉपी दाखवली का? नाही. त्यांनी फरमानाचं नुसतं फारसी टेक्स्ट वाचून दाखवलं का? तरी भाषेवरनं कळतं कुठल्या काळात भाषा? नाही. मग त्यांनी काय वाचलं काय? त्यांनी इंग्रजी अनुवाद वाचला. त्याच्यावर सगळ्यांनी माना लावलं त्याच्यामुळं. आता मी पण तिचं केव्हा तरी वाचणार आहे की राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं आणि ऐकायला लागेल. मी इंग्रजी अनुवाद वाचणार तर तुम्ही ते करून करायचं. मी पत्र दाखवणार नाही, मी पत्राची फोटोकॉपी दाखवणार नाही, पत्र कुठे आहे ते सांगणार. आणि तुम्ही म्हणाल त्या बाबा बाकी सगळं ठीक आहे, पत्र तर वाचून दाखवा, मुळात काय ते पण वाचा, फक्त एक देशात. तर अलीकडे हा प्रकार आता हे जे मानव उडवणारे लोक होते, म्हणजे इतिहासात मोठं शिक्षण मिळालेले लोक होते, सगळे डॉक्टरेट होते. त्यांनी गावावर असे मानव उडवले. एकच शक्यता आहे की त्यांना ते येत नाही किंवा त्यांना ते सोयीचं वाटतं. कारण या फॉर्मांवरून असा निष्कर्ष काढला होता जो इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनच्या खंडामध्ये आहे की शिवाजी महाराज 10 वर्ष मुघलांकडे नोकरी करत होते आणि त्या काळात त्यांना राज्यकारभाराचं आणि राजनीतीचं प्रशिक्षण मिळालं मुघलांकडून, असं त्यात निष्कर्ष काढला होता. हा निष्कर्ष सगळ्यांना सोयीचा वाटला आणि म्हणून ते म्हणजे ठीक आहे, असं ते आहे ना. असं दुसरं एक सांगतो. अलीकडे ते फारच मोपाडले फरमान. एक चित्रकूट फरमान म्हणून आहे, एक गुवाहाटी फरमान म्हणून आहे. गुवाहाटी फरमान ते गुवाहाटी फरमान म्हणायचं कारण असं की गुवाहाटी या गावातल्या एका देवस्थानाला ते इनाम दिलं आहे असं त्या फारसी काळात सांगितलं आहे, म्हणून त्याला गुवाहाटी. हे ज्ञानचंद्र नावाचे गृहस्थ दिले हे गूढच आहे. ज्ञानचंद्र कोण होते, कुठले होते? कारण सगळीकडे त्यांचं नाव छापलेलं असतं ज्ञानचंद्र स्वल्पविराम बॉम्बे. हे कोण काही कोणाला पत्ता लागत नाही. ते यायचं सुद्धा सगळं होत होतं. दादांनी बघितलं, त्यातनं काही थांबत नाही, सापडत नाही माणूस आणि सापडणारे कठीण असते. तर त्यांनी पाकिस्तान हिस्टॉरिकल जर्नलमध्ये औरंगजेबाचा सर्वधर्मसमभाव किंवा औरंगजेबाची सहिष्णुता या विषयावर 7 लेख छापले. आता पाकिस्तान हिस्टॉरिकल जर्नलमध्ये छापूच नाही असं नाही मी म्हणणार, पण आश्चर्य वाटतं थोडंसं की हा तिथं कुठं गेलं पाकिस्तान हिस्टॉरिकल. भारतात इतकी जर्नल्स कुठेही छापता आलं असतं, तिथं का वगैरे गेलं? एक गूढच आहे, त्यात त्या बाजूला. त्यात त्यांनी पहिल्यावर गुवाहाटी फरमान या विषयावर वाचलं. हे बघा, औरंगजेबानं गुवाहाटीमधल्या एका घोडाला इनाम दिलेलं आहे, पत्रच आहे. या ज्ञानचंद्राचा अनेक लोकांनी हवाला दिला आहे. रिचर्ड हिक्टनने दिला आहे, ऑड्रे ट्रस्कीने दिला आहे, इरफान हबीबने दिला आहे, एम काथडनने दिला आहे. स्वाभाविकपणे मला कुतूहल वाटलं की आहे तरी काय गुवाहाटी करणार. तर ते जर्नल ऑफ आसाम रिसोर्स सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये 50-50 वर्षापूर्वी छापलेलं आहे. जास्तच असतील तुम्ही, कारण हे ज्ञानचंद्रांचे जे लेख मी तुम्हाला म्हणालो हे 1950 ते 60च्या दरम्यान छापले, 55-57. म्हणून मी बघितलं ते काय आहे. आता ही जे दस्तऐवज असतात जुने, त्यांचा जो अभ्यास असतो विशेष त्याला म्हणतात डिप्लोमॅटिक्स. म्हणजे डिप्लोमा म्हणजे दस्तऐवज या वर्णन आहे. कुठलाही जो दस्तऐवज लिहिला जातो त्याची पद्धत आहे, त्याचे नियम आहे आणि ती सगळ्यांना सारखी नसते. म्हणजे उदाहरणार्थ मुघल फरमानांचं डिप्लोमॅटिक्स वेगळं, शिवाजी महाराजांच्या पत्रांचं डिप्लोमॅटिक्स वेगळं, पेशव्याच्या पत्रांचं डिप्लोमॅटिक्स वेगळं, त्याचा अभ्यास करा. या मुघल फरमानांच्या वर एक तुघरा म्हणून आलमपूर केलेलं एक हे अमुक बादशाहाचं फरमान आहे अशा अर्थाचा मजकूर असतो, पण तो खूप छान दिसावा अशा प्रकारे लिहिलेला असतो, सरळ लिहिलेला असतो. त्यामुळे तो खटाटोप करून वाचायला. तर त्याच्यावर तुघरा नाही, जो तुघरा असायलाच पाहिजे. मुघल बादशाहाच्या ज्या ज्या फरमानांवर शिक्का आहे त्या त्या फरमानांवर तुघरा आहेच, त्याच्यावर तुघरा नाही. आता ज्या ज्या फरमानांवर
मुघल बादशाच्या शिक्का आणि तुकडा आहे त्या फरमानावर पहिल्या 2 वेळी आखूड असतात, म्हणजे उजवीकडनं जास्त जागा सोडून दिलेली असतात पहिल्या 2 वेळी, आणि जी जागा उरते तिथं बादशाची मर्जी असेल तो काही त्याच्या हाताला काही मजकूर लिहितो, क्वचित लिहितो पण लिहितो, त्याकरता ती जागा ठरलेली असते. या फरमानात एकमेव आखूड नाही. या फरमानात अनेक दोष आहेत आणि त्याची लांबी म्हणजे 9 इंच बाय सायन्स. आता भारतीय संशोधन मंडळाच्या संग्रहालयात फरमान लावले तसे खूप 2 फूट लांबीचं फरमान असतं. मी खाटाटोपानं इंग्लंड लेटर घेतलं कारण मला संशय आला इंग्लंड लेटरपेक्षा लहान आहे आणि मी बघितलं ते इंग्लंड लेटरपेक्षा लहान आहे. मुघल भाषेचं फरमान सगळा आनंदच आहे. मी विचारात पडलो की कुणाच्या कसं मी लक्षात आलं की फरमान वगैरे हे नाही आहे असं, तर त्याचं कारण आहे. तर कारण असं आहे की जो उद्या विचारलं त्याला का आहे फरमान आहे का, तर त्याची हिंमत नाही होणार आहे असं म्हणायची. मग ते म्हटले नाही होय फरमान नाही आहे. मग तुम्ही कसा आधार दिला? ते मला माझी काही चूक नाही, मी ते पाहिलं नाही, मी ते ज्ञानचंद्रांच्या भविष्यावर मी म्हणालो तसं. म्हणजे ज्ञानचंद्र ही एक भिंत बांधली, तिथं पहिल्यांदा लपलेली व्यक्ती कोण आहे म्हणून मी कोण पाहिलं तुम्हाला नुसते ऑर्डर टृष्टी, मग इतर, मग आपली मंडळी दिसायला इरफान अबी, हेमंत अली सगळी मंडळी आहेत. एक कोण आहे त्या भिंतीच्या आड आहेत. यातल्या एकाही माणसाला जर्नल ऑफ आसाम रिसर्च सोसायटी मिळू शकतो की जे मला मिळालं त्यांच्या मागे छोटा मनुष्य आहे अतिशय. ह्या लोकांचा रेंज फार मोठा आहे. जगातले असं कुठलं विद्यापीठ नाही की यांनी जर मागितलं तर त्याला देणार नाही. इतकी यांचा दबदबा आहे, ज्यांना मिळालं नाही ते मूळ फरमान. तर नाही उघडच आहे की औरंगजेबानं देवळाला इनाम दिलं होतं असं म्हणायला तो सोयीचा एक पुरावा आहे. चित्रकूट फरमानाची तीच गोष्ट आहे. चित्रकूट फरमान आहे म्हणजे चित्रकूटच्या देवळाला इनाम दिले असं त्या फरमानात. ते बऱ्याच वर्षापूर्वी एका जलालुद्दीन नावाच्या माणसाने त्याच्या पुस्तकात छापलं होतं. त्यातही त्यांनी गंमत अशी केली होती की बाकी कागदपत्रांचे फोटो त्यांनी छापले होते, ह्याचा फोटो नव्हता छापला. म्हणजे बरोबर केलं त्यांनी, त्याचा जो हेतू होता त्याच्या दृष्टीने ठीकच. आणि ते इंडिया टुडे ला मुलाखत दिली आहे. त्याच्यात इरफान अबी, शेरी मुसर हे सगळे भावना करतायत की काय कराय फरमान, काही शंका नाही आम्हाला. त्या फरमानात अनेक दोष म्हणजे साधी गोष्ट समोर ज्याचा फरमानाशी परिचय असेल, काहीच असेल काहीच नसेल. आत्ताच राजेंद्र जोशींनी सांगितलं की फरमानाची मागची बाजू महत्त्वाची असते, त्याला चिन्ह म्हणतात. मागल्या त्या हव्यात लिहिलेलं असतं. त्यात काय लिहिलेलं असतं? बादशाच्या दरबारची डायरी असते, तिथं मागं लिहिलेलं असतं की बादशाला अमुक दिवशी या माणसाला हे इनाम द्यावं असं हुकूम केलं. तारीख घातलेली असते कधी हुकूम केला. त्यानंतर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी फरमान तयार होतं आणि मग फरमानावर तारीख टाकते. आता उदाहरण द्यायचं जर इंग्लिश आपण वापरत असेल तर 1 जानेवारी जो हुकूम केला असतं तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अशा कुठल्या तरी महिन्यात फरमानाची तारीख टाकते. हे पहिल्यांदा हुकूम केल्याची तारीख आणि मग फरमान दिल्याची तारीख, अशा तारखा या 2 अतिशय महत्त्वाच्या. या फरमानामध्ये नेमकं उलटं झालं आहे. या फरमान पाहिलं तर फरमान 1 जानेवारीला दिलं आहे आणि हुकूम 3 मार्चला आहे. असं होणं अशक्य आहे. साधारणपणे 3-4 महिने अवधी लागतोच. पण एक तर गोष्ट कधी होत नाही की फरमान आधी लिहिलं आहे आणि त्यानंतर हुकूम केला आहे असं होणं अशक्य आहे. त्या फरमानात कसं झालं? आणखी त्या फरमानात पुष्कळ दोष आहेत. एकच सांगतो मौजा असा अरबी शब्द आहे. त्याचं अरबी अनेक होतो मवाझी आणि अरबीत कधी कधी दुसऱ्यांदा अरबी करतात, डबल किंवा म्हणतात त्याला. मग ते होईल मवाझियात. पण इथं तर त्याचं हे केलं आहे मवाझियान, असं होतच नाही मौजा या शब्दाचं अनेक वचन. आणि तो म्हणून मध्ये नाही काढला की 1 टिंब का 2 टिंब आहेत त्याच्यावरनं त आहे का न आहे असं शंका निर्माण असं काही नाही. खणखणीत म्हणून काढलेलं आहे शब्द, त्याला न अक्षर स्पष्ट आहे मध्ये टिंब आहे सगळं याचाच दिलं. आणि औरंगजेबाच्या फरमानामध्ये व्याकरणाची अशी चूक होणार नाही. अशी अनेक आणखी फरमान ते आणखी एक सांगून ठेवतो. द मुघल्स अँड द जोगी जो जगबाग म्हणून पुस्तक आहे. हा जगबागचं मत आहे
गुरदासपूर पंजाबमध्ये गुरदासपूरच्या जवळ होते. एकदा माझ्या मनात आलं होतं तिथं जावं म्हणून त्याने एक फोटो छापला आहे. बरेचदा फोटोवरनं 100% नाही तरी 90% काम होतं. आणि पटवर्धनाने चौकशी केली तरी मला म्हणजे मठ तो बंद आहे, आता कोणीच तिथं नसतं, दाराला फुल होते. म्हटलं आपण इतकं लांब सोडून आता जाईन कधीतरी, पण अजून नाही गेलो. त्याच्यावर औरंगजेबाचा एक वेगळा शिक्का आहे. म्हणजे औरंगजेबाचं जे ज्ञानशिक्के आहे त्यातला वेगळाच घेतलेला शिक्का आहे. म्हणजे त्या औरंगजेबाचं देशावर काही नाही, औरंगजेबाचं नाव आहे त्याच्यात म्हणून त्याच्या पलीकडं काही नाही. काय कुणी एक शिक्का तयार करेल त्यात औरंगजेबाचं लिहायचं आणि काहीतरी बदलायचं, आलमगीर वगैरे काय पाहिजे ते लिहायचं आणि त्यात हे करायचं, शिक्का मारायचं म्हणायचं का औरंगजेबाचं होतं, म्हणजे कशावर औरंगजेबाचं नाव आहे. तसं असंच नाही ना. आणि मी राजेंद्र जोशानं सुद्धा दाखवलं त्याच्यात व्याकरणाच्या चुका आहेत. व्याकरणाच्या चुका अशा औरंगजेबाच्या प्रमाणात नाही बघायला मिळणार. तर हे जोगे बार नाही बनवण्याचं, हे सगळे खोटे कागदपत्र आहेत. कधी कधी काय होतं, याच लोकांनी त्या आवडीने केलेले असतात. तर ते अलीकडेच असे पुष्कळ उदाहरण आहेत की आपलं देवस्थान कसं पॉवरफुल आहे हे दाखवण्याकरता पुजारी म्हणा, आजूबाजूचे लोक म्हणा किंवा भाविकपणा म्हणा, की औरंगजेब आला होता या चित्रपटला अशीच गोष्ट होत असत की औरंगजेब देऊळ काढणार होता, पण मग अचानक त्याच्या पोटात दुखायला लागलं, मग तो देवाला शरण आला आणि मग तो म्हणा मी देऊळच वाढवतो असं म्हणून त्याने देऊळ. तर अशी लोक असतात ते काहीतरी गोष्टी सांगतात, आपल्या देवस्थानचं महत्त्व वाढवलं, दक्षिणा थोडी जास्त मिळाली, याच्या पलीकडे काही नाही. तरी सगळी खोटी फर्मान आहे. आता खोटी फर्मानं जर आहे तर मग या फर्मानांचा उपयोग काय ते सांगतो. ही जी फर्मान आहे छापली, खरं फर्मान कसं आहे ते जर कळलं तर खोटं कसं आहे ते कळायला फार मदत होते. एका उदाहरण नसतं, एक मोठा इतिहासकार होता, तोही असाच होता, तो इतिहास शिकलेला नव्हता, तो ICS ऑफिसर होता. त्याचं नाव जॉन फेथफुल फ्लीट. तो संस्कृत, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये पारंगत होता आणि त्यानं इंडियन अँटिक्वेरीमध्ये अनेक लेख लिहिले. त्यातले जे प्रसिद्ध एपिग्राफी आहे कर्नाटकामध्ये मालिकाच आहे, ती राईस नावाच्या मनुष्याने संपादित केले. अनेक शिलालेख, ताम्रपट त्यात छापलेले. त्यातले 50 ताम्रपट खोटे आहेत असं म्हणून फ्लिटनं वेगळे काढले आणि त्याच्या एका लेखातही आहे आणि ते कशावरून आपण खोटं म्हणतो ते पण सांगितलं की या कारणामुळे मी एक खोटे असतो. त्यात त्यांनी असं केलं की राईसला चांगले ताम्रपट बघायलाच मिळाले आणि त्याच्यामुळं त्याला कसाच असतो ताम्रपट, कसा असायला पाहिजे हेच नाही. या पुस्तकाचा उपयोग असा आहे की त्यातली काही फर्मानं मी आता माझ्या लक्षात नाही, त्यांनी मला दाखवली होती, पण काही इनामांची पण असतात. मग एखाद्याला वाटेल ठीक आहे, अमुक एका माणसाला अमुक एका लहानशा गावात एक इनाम दिलं, याला काय एवढं महत्त्व आहे. तर बाकी गोष्टी बाजूला ठेवा. फर्मान कसं असतं, कसं लिहिलं जातं ते समजायला त्याचं फार महत्त्व होतं. आणि म्हणून आणि 2 मला वाटतं त्याने खोटी आहेत अशी पण छापली आहेत, मुद्दाम सांगून छापली आहेत की बनावट केलेली आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी जेव्हा खऱ्यांसारखे मातब्बर लोक होते घर करायचं, त्यांना काय वाटायचं की खोटं कशाला छापायचं, म्हणून त्यांनी नाही छापले. त्यांना कळलं नव्हतं असं नाही, पण त्यांचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. ते म्हणले की अहो मी तर छापायला पैसे नाहीत, खोटी कुठे छापत नसते, खरी एकटी छापूया, म्हणून त्यांनी नाही छापली खोटी. आता काळ वेगळा आहे, खोटीसुद्धा घेण्यात यायला पाहिजे. म्हणजे खोटी कशी असतात ते त्या अभ्यासकांना पाहिजे, म्हणून खोटी छापली पाहिजे, खरी छापली. तर मोठं काम आहे. मी तुम्हाला म्हणालो तसं आत्ताच्या काळात तर जेव्हा समाजाच्या संवेदना तीव्र असतात आणि कधी कधी तेवढ्या तीव्र नसले तरी दाखवल्या जातात, मग कोणाचं मन कशामुळे दुखावल्याचा नाही नसतो. तर या सगळ्याला उत्तर देण्याकरता रमेशचंद्र मुजुमदार म्हणजे फार मोठे इतिहासकार होते, RC मुजुमदार, ते मात्र इतिहासाचं औपचारिक शिक्षण घेतलं असून सुद्धा मोठे इतिहासकार. आणि त्यांनी हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल म्हणून भारतीय विद्याभवनी जी मालिका कधी 11 खंड आहेत, 10 कथा होते, पण ते
बसलं नाही म्हणून 11 कन्हैयालाल मुंशींच्या प्रेरणेमुळे झाले नाही. त्याचे चीफ एडिटर हे होते आरसी मुजुमदार. त्यांनी लिहिलेलं आहे की इतिहास हे राजकारणात म्हणजे आशय सांगतो, राजकारणातलं एक उपकरण हत्यार बनलेलं आहे आणि हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे की तेव्हा हिंदू मुसलमान ऐक्य असलं पाहिजे म्हणून त्या प्रकारे इतिहास लिहायचा अशी प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी असं लिहिलं इतिहासकाराकडे या प्रवृत्ती विरुद्ध लढण्याकरता काय शास्त्र आहे, काय शास्त्र आहे की खरं काय ते सांगत राहतं. दुसरं कुठलं शास्त्र इतिहासकाराकडे नाही आणि ते आरसी मुजुमदारांनंतर ते 100% झालं. ते खरं काय मी असं कधी म्हणतो नाही. माझ्या बोलण्यावरनं असं लोकांना वाटतं की बुवा हा काही इस्लामी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आहे का. मी नाही विरुद्ध, जे काय आहे ते तेच आहे. विरुद्ध असले तर त्यांचं तेच आहे. आता मी काही त्यांचं काही शत्रुत्व ओढून घ्यावं असं मी जसं इरफान आहे ते मार्क्सिस्ट आणि ते सांगतात मी सुद्धा आहे मार्क्सिस्ट. म्हणजे तुम्ही सगळेच असाल त्याचं काय मार्क्सिस्ट नाही काय कामगारांना गोरगरिबांना सगळं मिळून द्यायला काय आहे चांगली गोष्ट आहे. पण अशा कुठल्या रिझनचा परिणाम न देता जे काही तिथं आहे ते सांगणं इतिहासकाराचा सगळ्यात मोठा आणि पहिला गुण आहे तो प्रामाणिकपणा जे आहे ते सांगणं, तो ध्यास असणं. तर त्याकरता हे मनोज दाणींचं पुस्तक सगळ्या अभ्यासकांना उपयोगी पडेल. त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण कार्यक्रमाच्या क्षेत्राकडे येतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं अध्यक्ष म्हणून व्यक्त करावं. नमस्कार. आज मनोज दाणींचं पुस्तकाचं प्रकाशन झालं. स्वाभाविकच आपल्या सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आणि अगदी नजीकच्या काळात 3 पुस्तकं झाली. मनोजचं पुस्तक पण मंडळच प्रकाशित करणार होतं. मनोजने विनंती केली की मीच प्रकाशित करतो आणि अशी इच्छा व्यक्त केली. कर, पण मंडळाची तयारी त्यासाठीच आपण जशी मंडळातले कागदपत्र असतील, रॉयल एशियाटिकमध्ये असतील, ती सगळी अभ्यासकांसाठी उपलब्ध केली आहेत. आपल्या भारत सरकारने देखील एक चांगलं काम केलं. बिकानेर आर्काईव्हमधली देखील सगळे महत्त्वाचं कागदपत्र आता त्यांनी ऑनलाईन टाकलेली आहेत. त्यामुळे अभ्यासकांना ती उपलब्ध आहेत. बरोबर. त्यामुळं हे एका बाजूला झालंय. दुसऱ्या बाजूला जे महत्त्वाचं काम मंडळाकडे झालं ते म्हणजे 10,000 लोक जे उत्तमपैकी फारसी वाचू शकतात त्यांच्या माध्यमातून आपण अधिकाधिक कागदपत्र प्रकाशित करू शकतो. म्हणून मगाशी आम्ही चहा पित असताना मी अजित पटोलेंना म्हणलं आता पुढचं पुस्तक कोण लिहिणार आहे. कारण एवढा खजिना उपलब्ध झालेला आहे आणि मी जाहीरपणाने आपल्या सगळ्यांना आवाहन सगळे अभ्यासक बसलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव घेऊन या. आपण निश्चित विचार करू. जसं राजेंद्र जोशींचं पुस्तक आम्ही भांडारकरच्या इन्फोसिस स्कॉलरशिपच्या खाली आम्ही ते केलं किंवा फारसी कसं महत्वाचं आहे तसं महजरांचे 3 खंड अनुराधा कुलकर्णींचे आणि भांडारकरच्या इन्फोसिस प्रोग्राम खाली प्रकाशित केले. इतके महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याला आमचे मगाशी राजेंद्र जोशी म्हणाले की आमच्या डाव्या मित्रांचा जो आवडता शब्द असतो पीपल्स हिस्ट्री. ते जे महजर आहे हे सगळे पीपल्स हिस्ट्री आहे. त्याचं फार आवडले पाहिजे. तर सर्वसामान्य माणसं एकत्र बसून काय विचार करतात, काय निर्णय घेतात हे त्याच्यामध्ये आहे.